वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा झाल्याचं फडणवीसांनी सांगितलंय। महादेवी हत्तीणीचा ताबा घेण्याचा प्रयत्न नव्हता असं सांगितलंय। आज मी वनताराच्या अधिकाऱ्यांना बोलवलं होतं, त्यांच्याशी मी चर्चा केली। त्या चर्चेमध्ये त्यांनी हे सांगितलं की आम्हाला त्या हत्तीवर हक्क सांगायची कुठली इच्छा नाही, आम्हाला कोर्टाने आदेश दिल्यामुळे आम्ही हे सगळं केलंय। पण मी त्यांना सांगितलं की मग असं असेल तर तुम्हीही आमच्यासोबत सुप्रीम कोर्टात जॉईन झालं पाहिजे आणि आपण जॉईंटली सुप्रीम कोर्टाला विनंती करू की हा हत्ती म्हणजे माधुरी त्याला तिथेच आपल्या कोल्हापूरमध्ये नानणी मठ जे आहे त्याच्या परिसरामध्ये तिथेच आपण एक रेस्क्यू सेंटर तयार करू। हाय पॉवर कमिटीने ज्या प्रकारचे निर्देश दिले आहेत त्या निर्देशानुरूप सर्व प्रकारच्या सोयी तिथेच करू आणि तिथेच तो हत्ती आपण आणू अशी आम्ही मागणी करतो आणि तुम्ही त्याला समर्थन द्या। त्यांनी त्याला समर्थन देण्याचंही मान्य केलेलं आहे आणि सोबत त्यांनी हे देखील मान्य केलेलं आहे की जर कोर्टाने अशा प्रकारचं काही आदेश आपल्याला दिला, जो कोर्ट देईल असं आम्हाला वाटतंय, तर ते तयार करण्याचीही पूर्ण व्यवस्था, कारण त्यांना त्यातलं एक्सपर्टीज आहे, ते सगळं ते करून द्यायला देखील तयार आहे। प्रकाश आंबेडकरांना पंढरपूर कोर्टाचं समन्स। कोरोना काळात विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर उघडावे यासाठी आंदोलन केलं होतं। आंदोलन केल्याप्रकरणी 10 ते 15 जणांवर गुन्हा दाखल झालाय। प्रकाश आंबेडकर उद्या पंढरपूर कोर्टात हजर राहणार आहेत। पुण्यातील कोंढव्यात माजी तर वनतारा प्रशासनाने कोल्हापूरकरांची माफी मागितली। कोल्हापूरकर आणि जैन धर्मियांच्या भावना दुखावण्याचा आमचा कोणताही हेतू नव्हता। महादेवी हत्तीणीला आम्ही कोर्टाच्या आदेशाप्रमाणे स्थलांतरित केलं होतं। कोर्टाने आदेश दिल्यास आणि मठाने सहमती दिल्यास माधुरीसाठी नांदणी परिसरात पुनर्वसन केंद्र सुरू करू। वनताराची प्रसिद्धी पत्रकातून ही माहिती। हे प्रसिद्धीपत्रक वनताराकडून जारी करण्यात आलंय। माधुरीच्या देखभाल आणि शुश्रूषेबाबत वनताराचं हे अधिकृत निवेदन आहे। कोल्हापूर मनपावरील घेराव आंदोलन ठाकरेंच्या शिवसेनेला चांगलंच भोवलंय। जमावबंदीच्या आदेशाचं उल्लंघन केल्यानं गुन्हा दाखल झालाय। लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे। भ्रष्टाचाराविरोधात 2 दिवसांपूर्वी ठाकरे गटानं घेराव आंदोलन केलं होतं। बातमी बीडमधून गोट्यागित्तीवर तब्बल 43 गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे। दरोडा, खुनाचा प्रयत्न, खंडणी अशा 43 प्रकरणात गोट्यागित्तीवर गुन्हे दाखल झालेले। गोट्यागित्ते महादेव मुंडे हत्या प्रकरणातील संशयित आरोपी आहे। पहिली आणि दुसरीच्या इंग्रजीच्या पुस्तकात एकच कविता, बर्ड्स कॅन फ्लाय एकच कविता। पालकांमध्ये त्यामुळे संभ्रम निर्माण झालाय। पहिलीच्या 28 क्रमांक पानावर तर दुसरीच्या 16 क्रमांकाच्या पानावर ही कविता आहे। कवितेचं फक्त चित्र बदलण्यात आलंय, कविता मात्र एकच आहे। इंग्रजीच्या पहिल्या वर्गाच्या पुस्तकात आणि दुसऱ्या वर्गाच्या पुस्तकात एकच कविता, ही चूक आहे की मुद्दामून करण्यात आला, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळाच्या पहिल्या वर्गाचं इंग्रजीचं पुस्तक हे आहे। 28 क्रमांकाच्या पेजवर बर्ड कॅन फ्लाय ही कविता जी आहे ती आहे आणि शब्दनुशब्द बर्ड कॅन फ्लाय शब्दनुशब्द एकच कविता आहे आणि तीच कविता चित्र आणि रंग बदललेले आहे। बर्ड कॅन फ्लाय हे दुसऱ्या वर्गाच्या पुस्तकामध्ये 16 क्रमांकाच्या पेजवर तीच कविता आहे। बर्ड कॅन फ्लाय आपण बघू शकतो या ठिकाणी। महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळाकडून हे पुस्तक यासाठी समिती नेमलेली असते, असं असतानाही इतकी मोठी चूक जी आहे ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। महाराष्ट्र स्टेट ब्युरो ऑफ टेक्स्ट बुक प्रोडक्शन या ठिकाणी रिसर्च पुणे या ठिकाणचं हे पुस्तक आहे आणि दोन्ही वर्गाला एकच कविता जी आहे ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। मॅडम काय सांगणार? एक तो ये प्रिंटिंग मिस्टेक हो सकती है सर, जानबूझ के तो कोई करेगा नहीं, मंडल वाला भी नहीं करेगा ऐसा मुझको लगता है। जब वो प्रिंट के लिए गई होगी तो प्रिंट करने वाले प्रिंटिंग प्रेस में उसकी गलती हो सकती है, ऐसा लगता है मुझको। आणि आता TV9 मराठीने ही बातमी दाखवल्यावर चूक लक्षात येईल तर ही चूक दुरुस्त केली जाईल का, की दोन्ही वर्गाला एकच कविता शिकवली जाईल, हाही सगळ्यात मोठा प्रश्न आहे। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर।
धर्मनिष्ठा पक्की असली पाहिजे असं मोहन भागवत यांनी म्हटले. धर्मासाठी अनेकांनी बलिदान दिलं असंही मोहन भागवत म्हणाले. मनुष्य अपना कर्तव्य करता रहे, अपने धर्म पर पक्का रहे, इसलिए उसके मन में धर्म की निष्ठा वो पक्की चाहिए. हमारे देश का हम इतिहास देखें तो धर्म के लिए कितने बलिदान हुए. मुंडों के ढेर लग गए, यज्ञोपवीत मनों से तोले गए, लेकिन धर्म नहीं छोड़ा. छावा फिल्म तो आपने भी देखी है. ये हमारे ही लोगों ने किया है. हमारे सामने वो आदर्श है. खालिद का शिवाजी सिनेमाच्या वादानंतर दिग्दर्शकाचं स्पष्टीकरण. दिग्दर्शक राज मोरेकडून स्पष्टीकरण देण्यात आलंय. ट्रेलर पाहून आमच्या उद्देशांवर शंका घेऊ नका असं राज मोरे यांनी म्हटलंय. हा ऐतिहासिक सिनेमा नाही, मग इतिहासाचं विकृतीकरण कसं करणार असं राज मोरे म्हणतात. श्री संत बाळूमामा देवस्थानासाठी स्वतंत्र कायदा करा. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे ही मागणी. करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी मंदिराच्या धर्तीवर स्वतंत्र कायदा करा. देवस्थानाच्या देणगी आणि मिळकतींचा प्रभावी वापर होण्यासाठी कायदा आवश्यक असं पडळकर म्हणाले. पुण्यातील नवले हॉस्पिटलमध्ये कर्मचाऱ्यांचं आंदोलन. 8 महिन्यांपासून वेतन थकवल्यामुळे कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू. नवले हॉस्पिटलच्या पायऱ्यांवर कर्मचाऱ्यांचं हे आंदोलन सुरू आहे. बार तुला बंद करावासा वाटला नाही. अरे बायकांच्यावर पैसे उडवून नाचणाऱ्यांना काय म्हणतात? नाही काय म्हणतात? हे पैसे कमवलेले कसले म्हणतात? भडवेगिरीचे म्हणतात ना. बरोबर आहे ना. हे भडवेगिरीचे पैसे ज्यांनी कमवलीन त्यांच्या पाया पडायला जाता तुम्ही. भास्कर जो मरेल पण ह्यांच्या पाया पडणार नाही, लक्षात ठेवा. मी काय शिकवताय मला? तुम्ही काय माझ्यावर बोलू शकता? मी गप्प आहे म्हणून आणि म्हणून या अशा लोकांकडनं काय अपेक्षा ठेवायचा हा विचार तुम्ही करा. आता राहिला प्रश्न साक्री आगरच्या लोकांना, बंड्याशेठ नाटेकर यांना लोकांना एक उत्तर देण्याकरता मला द्यायलाच लागेल. थोडा वेळ घेऊ ना. घेऊ काय अजून थोडं उत्तर? नंतर मग पडवेकरांना उत्तर देणारच आहे. देऊ का नको देऊ? का कंटाळले वाय? मी हातातनं पुरावे आणलेत. लोक जर एवढे वेडे असतील तर त्यांना कोणी वेडे बनवू नये असं नाही. महेश नाटेकरांनी परवा एक पत्र आणून दिलं बंड्या नाटेकरांना. आणि ते चेअरमन काय आहेत, त्यांचं नाव काय चेअरमनचं रे? तांडेल काय? त्यांना काय आणून पत्र दिलं की 35 लाख रुपये धडक योजनेअंतर्गत यातला रस्ता बनवण्याकरता पालकमंत्र्यांनी हा ते घेतो पालक हे कंटाळीत म्हणून म्हटलं तर नाही कंटाळीत. जाऊ दे, अजून 1 तास झालाय नाही वाचन, 1.5 तास तरी करणार करू ना. आणि म्हणून यांनी सांगितलं काय की धडक योजनेअंतर्गत यांनी महेश नाटेकरांनी पत्र आणून दिलं बंड्या नाटेकरांना की 35